राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेलचे अध्यक्ष राजापूरकर यांनी काल मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि त्यावेळेला जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याची माहिती राजापूरकर यांनी दिली आहे। तर पाठिंबा दर्शवण्यासाठी राजापूरकर आले होते अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिली आहे। मी काल मनोज जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस करायला आझाद मैदानावरती गेलो। एक देशाचा नागरिक आहे, अधिकार आहे मला, तो त्यांना आहे, मला आहे, सगळ्यांना त्या देशाचा अधिकार। तर राजापूरकर ओबीसी मराठ्यांच्या भेटीला, हेच पाहिजे ना। म्हणजे ओबीसी मराठ्यांचा दुश्मन, मराठा ओबीसीचा दुश्मन, ओबीसीने मराठ्यांना कापा, मराठ्यांनी ओबीसीला कापा, एक दुसरा तोडा, हेच पाहिजे ना। मग याच्यामुळे मी लबाड लोक व्यासपीठावर चढून देत नाही। ते मलाही दमनले, आम्ही सोबत येतो, तुमची मागणी योग्य आहे, कोणाचं नाव घेऊन मग मोठं करण्यात मजा। चला जाऊ द्या, जे म्हणले असतील ते म्हणले असतील, त्या सोडून मी आहे ना खंबीर ओबीसीतून आरक्षण घ्यायला। समाजाचं दुर्दैव आहे की आमच्या समाजाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी घ्यायची आणि ज्याच्यामुळे समाजावरती अन्याय होणार आहे त्यांच्या विचारपीठावर जाऊन त्यांचं मनोबल वाढवायचं, म्हणजेच ओबीसीचं मनोबल खच्चीकरण करायचा हा प्रयत्न आहे। त्या ओबीसी समाजाचं संविधानिक आरक्षण धोक्यात येत असताना अशा प्रकारे त्यांच्या व्यासपीठावर जाऊन त्यांचं मनोबल हे ओबीसी समाज खपवून घेणार नाही, त्याचा निषेध नाही। त्यांनी असं करायला नको होतं। याचं कारण असं की त्यांनी ओबीसीच्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका आहे, म्हणूनच त्यांनी ओबीसीचं सेलचं अध्यक्षपद स्वीकारलं नंबर 1, आणि मंडल यात्रा जी पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये काढली त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये होता। आता या ज्या परिस्थितीमध्ये त्यांनी तशा पद्धतीचं जरांगे पाटलांच्या स्टेजवर जावं हे काही लोकांना पचनी पडलेलं नाही, त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। राजापूरकरांनी आज जे त्यांच्या आंदोलनात सहभागी झाले आणि जरांगेंची भेट गेली याचा तर मी सर्वस्व निषेध करतो, कारण की आपल्या नागपुरातनंच त्यांनी मंडल यात्रा काढली होती, गाजावाजा झाला होता, बरेच ओबीसी त्या ठिकाणी जमले होते आणि ओबीसींना त्यांच्यापासून अपेक्षा होती। पण आज असं त्यांनी जे आचरण केलेलं आहे, जी कृती केलेली आहे ती का केली, त्याच्या मागे कोण, हे सगळ्यांनी आवर्जून बघायला पाहिजे। आणि ओबीसी समाजाने आज जी कृती राजापूरकर सरांनी केलेली आहे